विधान अतिशय निंदाजनक आहे आणि त्याचा सगळ्यांनी धिक्कार केला आहे। मी देखील त्याचा धिक्कार केलेला आहे सभागृहामध्ये। खरं म्हणजे अबू आझमी यांनी यापूर्वी देखील या महाराष्ट्राचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल असेच अनुद्गार काढले होते आणि तेव्हाही त्यांनी क्रूर कर्मा औरंग्याचं उदात्तीकरण केलं होतं आणि त्याही वेळेस त्याला आम्ही रोखलं होतं आणि औरंगजेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची बरोबरी होऊ शकत नाही हेही सांगितलं होतं। आणि पुन्हा आता तो क्रूर कर्मा औरंग्या त्याचं कौर्य आणि छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य हे जग जाहीर आहे। आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की छावा सिनेमा बघा आणि त्यामध्ये किंवा छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य आणि त्यांचा इतिहास वाचा आणि औरंगजेबाचा इतिहास वाचा। औरंगजेब छत्रपती संभाजी महाराजांचं जे 40 दिवस त्यांनी हलाल करून त्यांना ठार मारलं आणि या औरंगजेबाच्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये अनेक मंदिरं तोडली, आया बहिणींच्यावर अत्याचार झाले आणि त्यावेळेस सर्वसामान्य या महाराष्ट्रातल्या जनतेला त्यांचा जो छळ केला, हजारो लोकांची कत्तल केली आणि काशी विश्वेश्वर इतर अनेक मंदिरं तोडली। असा औरंगजेब कुशल प्रशासक कसा होऊ शकतो आणि त्याचे गुणगान जो अबू आझमी गातोय याचा धिक्कार आम्ही केलेला आहे। आणि खऱ्या अर्थाने हे म्हणजे आपले जे राष्ट्रपुरुष आहेत छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज हे आपली दैवत आहेत आणि त्यांचा अवमान करणं म्हणजे एक प्रकारचा राष्ट्रद्रोह आहे। आणि म्हणून त्याप्रमाणे काल देखील काही ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत। आजही मी सभागृहामध्ये सांगितलेलं आहे राष्ट्रद्रोहाचा देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांच्यावर कठोर कारवाई निलंबनाची झाली पाहिजे अशा प्रकारचं मत सगळ्यांचंच आहे आणि तमाम महाराष्ट्रातल्या जनतेचं आहे। आणि म्हणून त्यांचं निंदाजनक वक्तव्य मी कालही म्हणालो की यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे म्हणून त्याचे पडसाद आज विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये उमटलेले आहेत। हा ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल आरोप करून किंवा औरंगजेबाचं उदात्तीकरण करून त्यांना महाराष्ट्रातली जनता माफ करणार नाही। महाराष्ट्रातली जनता छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांना दैवत मानणारी आहे। त्यामुळे त्यांचा जो विचार असेल की हे कुणाला तरी बरं वाटावं म्हणून आणि औरंग्याचं उदात्तीकरण करणं हे त्यांना परवडणार नाही। एवढंच मी त्यांना इशारा देऊ इच्छितो। अबू आझमी इन्होंने जो वक्तव्य किया है वो निंदाजनक है, धिक्कार करने जैसा है। उन्होंने पहले भी छत्रपति शिवाजी के बारे में और औरंगजेब के बारे में कहा था कि औरंगजेब ने भी बहुत अच्छा काम किया है। तभी उनको कहा था, तभी उनको रोका था और तभी उनको इशारा भी दिया था। फिर भी उन्होंने दोबारा छत्रपति संभाजी महाराज जिनका के ऊपर अत्याचार किया, उनके नाखून निकाले गए, उनकी आँख निकाली गई, उनकी जान निकाली गई, उनको पूरा इतना 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 अत्याचार उन पर किया, फिर भी बलिदान देकर छत्रपति संभाजी महाराज जीत गए। लेकिन ये जीत कर भी हार गया औरंगजेब और इसलिए औरंगजेब ये हिंदू देव देवता का मंदिर तोड़ दे, यहाँ के जनता को अत्याचार किया, माँ बहनों पर अत्याचार किया। ऐसे औरंगजेब
अच्छा कैसे हो सकता है? ये देश का अपमान है, ये महाराष्ट्र का अपमान है, हमारे छत्रपति शिवाजी महाराज जी का अपमान है, ये छत्रपति संभाजी महाराज जी का अपमान है, जिन्होंने 40 दिन अत्याचार सहन किया, लेकिन हमारा देश का स्वाभिमान उन्होंने छोड़ा नहीं। और इसलिए औरंगजेब का उदात्तीकरण करना, औरंगजेब की भलामन करना, ये बिल्कुल निंदाजनक है और ये राष्ट्रद्रोह जैसा काम है। इसलिए राष्ट्रद्रोह ने किया है और इसलिए उनके ऊपर कार्रवाई होगी। निलंबन की भी कार्रवाई करने की मांग अध्यक्ष जी के पास हमने की है और निश्चित रूप से ये कार्रवाई के लिए पात्र है और उन्होंने इसके आगे बिल्कुल ऐसी की तो उनको ये महाराष्ट्र माफ नहीं करेगा।